ज्येष्ठ कन्नड विचारवंत प्राध्यापक एम कलबुर्गी यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। वर्षभरापूर्वी धारवाड जिल्ह्यातील राहत्या घरी कलबुर्गींची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती। दाभोलकर आणि पानसरेंपाठोपाठ तिसऱ्या विचारवंताची हत्या झाल्यामुळे सरकार विरोधात मोठी संतापाची लाट तयार झाली। या घटनेनंतर कर्नाटक राज्य सीआयडीकडे हत्येचा तपास त्यांनी सोपवण्यात आलेला होता। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी रणजित मासगावकर। रणजित, मी आता डॉक्टर एम कलबुर्गी यांच्या निवासस्थानाजवळ आहे आणि या परिसरातून आता एक मूक मोर्चा या ठिकाणाहून निघालेला आहे। साधारण 1000 कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्ली, पंजाब या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते या परिसरात आलेले आहेत। राष्ट्रीय नेते या परिसरात आलेले आहेत। 1 वर्ष आज पूर्ण झालेलं आहे आणि या वर्षभरामध्ये जसं पानसरे आणि दाभोलकर यांची जी हत्या झाली या प्रकरणामध्ये काही पुरावा हाती लागलेला आहे, मात्र कलबुर्गींच्या तपासामध्ये काहीच हाती लागलेलं नाही आहे। त्यामुळे एक सरकारला जाग आणण्यासाठी पुन्हा या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। अविनाश पाटील सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की आज 1 वर्ष झालं कलबुर्गी सरांना। काय सांगाल, एकूण या हत्या सत्रामध्ये एकही माणूस पकडलेला नाहीये, एकूण सरकार काय करते? 30 ऑगस्ट 2016ला त्याला आता पूर्ण झालंय 1 वर्ष। 20 ऑगस्ट 2016ला जेव्हा कलबुर्गींच्या घरात सकाळी घुसून त्यांचा खून केला गेला, त्यानंतर 2 सप्टेंबरला मी या ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळेपासून अशी मागणी आपण करतो आहोत की कलबुर्गी, दाभोलकर आणि पानसरे या तिन्ही खुनांच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने खून केले गेलेले आहेत आणि ज्या हेतूने ते खून गेले त्यामध्ये विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही म्हणून हिंसेचा पुरस्कार त्या माणसाला संपून केला गेलाय। त्या खुनांच्या तपासामध्ये आज तिन्ही तपास यंत्रणा, कर्नाटकमध्ये सीआयडी काम करते आहे, महाराष्ट्रामध्ये सीबीआय आणि एसआयटी काम करते आहेत। दाभोलकरांच्या आणि पानसरेंच्या केसमध्ये आतापर्यंत डॉक्टर तावडे आणि समीर गायकवाडला अटक झाली असली तरी सीआयडी कर्नाटककडनं कलबुर्गींच्या खुनाच्या तपासात अजून कुणालाही अटक झाली नाही। त्यामुळे सरकारने याच्याबद्दल राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे आणि या ठिकाणच्या सीआयडीने यासाठी आपली सिद्धता केली पाहिजे अशी अपेक्षा आहे। आणि आता आम्ही असं मागणी करतोय या मोर्चाच्या निमित्ताने, मूक मोर्चाच्या, की महाराष्ट्रामध्ये जसं दाभोलकरांच्या खुनानंतर जो असंतोष निर्माण झाला आणि जी मागणी लावून धरली आणि सरकारने त्यावेळेच्या मान्य केली की जादूटोणाविरोधी कायदा पारित झाला, त्याच धर्तीवर कलबुर्गींच्या खुनानंतर देखील कर्नाटकात अंधश्रद्धा नियमाचा कायदा पारित झाला पाहिजे अशी मागणी होते। तो कायद्याचा मसुदा तयार आहे। सरकारने, मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल धोरण ठरवून भूमिका घ्यायला पाहिजे आणि पुढच्या अधिवेशनात तो कायदा पारित केला पाहिजे ही मागणी आणि ही कलबुर्गींना श्रद्धांजली, आदरांजली असणार आहे। आणि कलबुर्गींच्या खुनामध्ये जे संशयित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने धार्मिक कट्टरतावादी सनातन भारती संस्था, हिंदू जनजागरण समितीचे संशयितांची, साधकांची नावं आलेली आहेत समीर गायकवाड आणि तावडेंच्या निमित्ताने। तर त्यांच्या संदर्भात बंदी किंवा इतर कायदेशीर कारवाई, ते जे लोकशाही संविधानाला आव्हान देत आहेत, इथल्या राजकारण्यांना, इथल्या व्यवस्थेला आव्हान देत आहेत, त्याच्या संदर्भात काय कारवाई करणार हा सवाल विचारण्यासाठी ही रॅली आहे। आज कोण कोण सहभागी झालेला आहे यामध्ये? या रॅलीमध्ये आज महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाणा, दिल्ली अशा वेगवेगळ्या राज्यातनं आलेले आहेत। महाराष्ट्रातनं ज्येष्ठ संपादक कुमार केतकर आहेत, फिल्म मेकर दिल्लीहून आलेले सिद्धार्थ वरदराजन आहेत, चमनलाल आहे ज्यांनी भगतसिंगांवर समग्र लिहिलेलं आहे, कर्नाटकामधले जे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक चंद्रशेखर पाटील चंपाजी आलेले आहेत आणि दाभोलकर, पानसरे कुटुंबीय आणि कलबुर्गींच्या कुटुंबीय उमाताई, त्यांचे चिरंजीव श्रीविजय आणि त्यांच्या दोघी कन्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत। आपण पाहिलं की आता हा मूक मोर्चा सुरू झालेला आहे, मात्र हा मोर्चा सुरू होत असताना या मोर्चाच्या याला आव्हान देणारा आणखी एक मोर्चा या शहरात निघणार आहे, तो म्हणजे श्रीराम सेनेचा। त्यांची अशी मागणी आहे की तुम्ही हिंदुत्ववादाला टार्गेट करू नका, आमची बदनामी करू नका, ही मागणी घेऊन दुसरा एक मोर्चा आज निघणार आहे, तो डीसी ऑफिसवर, आणि ते देखील या ठिकाणी कलेक्टरना निवेदन देणार आहेत। अशी परिस्थिती असताना हा मोर्चा तर शांततेने सध्या आता पुढे जातोय
दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम, जनजागृतीपर पथनाट्य, समूहगीता आणि अनेक कार्यक्रमांची रेलचेल दिवसभर असणार आहे आणि एक मोठी सभा सुद्धा आज या ठिकाणी होणार आहे. एकूणच सार जो आहे की कलबुर्गी तिन्ही ज्या हत्या झालेल्या आहेत या तिन्ही हत्यांचं जे माइंड जो आहे, मास्टर माइंड आहे, याला जेरबंद करावं अशीच मागणी आता या निमित्तानं पुन्हा एकदा रणजित, पुढे येते. या सगळ्या संदर्भातली ताजी स्थिती तुझ्याकडनं जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.